नमस्कार मित्रांनो, 1869 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि मग या ज्योतिराव फुले यांनीच 1870 मध्ये पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती सुरू केली. आणि मग मित्रांनो, 1895 पासून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवास एक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून देण्याचं कार्य केलं. पण मित्रांनो, गंमत अशी आहे की या सगळ्यासाठी निमित्त होता एक इंग्रज अधिकारी. डग्लस नावाचा इंग्रज अधिकारी एकदा रायगडावरती गेला होता आणि रायगड किल्ल्याची दुरावस्था पाहिल्यानंतर त्याच्या इतिहासप्रेमी मनाला धक्का बसला, त्याला खूप वेदना झाल्या आणि मग त्याने याविषयी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहायला सुरुवात केली. त्याचा उद्देश एवढाच होता की छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर जी समाधी आहे तिचा जीर्णोद्धार व्हावा. मित्रांनो, डग्लसने लिहिलेल्या लेखांचा सरकारवर परिणाम झाला आणि सरकारने ह्या कामाकरता दर साल 5 रुपये मंजूर केले. मात्र पुढे या कामी लोकमान्य टिळकांनी खूप मोठी चळवळ उभी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती छत्री उभारण्यासाठी लोकांकडून फंड जमा केला. लोकांकडून लहान सहान वर्गण्या येऊ लागल्या आणि त्याची पोचपावती केसरीमध्ये येऊ लागली. आणि मग काय, लहान मोठ्या रकमा खूप जमा झाल्या आणि ह्याच्यातूनच एक विचार आला की रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करायचा. आता मित्रांनो, रायगडची ही जागा सरकारच्या ताब्यात होती आणि साहजिकच त्या काळचा तत्कालीन जो कलेक्टर होता त्याने या कामी आडकाठी आणायचं ठरवलं. त्याने ही जागा उत्सवास देण्याचं टाळलं आणि मग लोकमान्य टिळक थेट गव्हर्नर पर्यंत जाऊन पोहोचले. गव्हर्नरच्या संशयग्रस्त मनाला पटवून देण्यासाठी त्यांनी अनेक दाखले दिले, त्याने अनेक पुरावे दिले, त्यांना अनेक प्रकारचे आधार द्यावे लागले. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मग कलेक्टरनं डिक्लेअर केलं की उत्सव साजरा करण्यास कुठल्याही प्रकारची परवानगीची आवश्यकता नाही. मग काय, लोकांचा उत्साह दुपटीने वाढला, लोकांच्या उत्साहाला उधाण आलं. 12 मावळातील लोक जमा झाले, कथेकरी आले, हरिदास आले, पुराणिक आले, अनेक लोकांना बोलणं झालं, अनेक लोकांची भाषणं झाली, अनेक लोकांच्या कीर्तन झाली, कथा झाल्या. तानाजी मालुसरे, येसाजी कंक यांच्या घरातील लोकांना मानाचे नारळ देण्यात आले आणि 12 माळ्यातील लोकांना, बहुजन समाजाला असं वाटलं की खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ पुन्हा एकदा सुरू झाला की काय. मित्रांनो, जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक